थँक्यू सो मच विशाल पाटील. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. आपण मॅचला लगेचच करूया सुरुवात. 4-4 ओव्हरचा सामना पाहायला मिळणार आहे. अंपाचा ग्रीन सिग्नल मॅच ऑन. विदर्श पहिल्या षटकामध्ये पहिला बॉल वरती या मॅचची गोल्डन विकेट आलेली आहे. ज्या बॅटरनं जबरदस्त बॅटिंग फर्स्ट मॅच मध्ये केली होती तो आदित्य नाईक मैदानाच्या बाहेर 0 वरती बाद. मॅच मध्ये दोन्ही टीमने एक मॅच जिंकली होती. टीजी सिम्प्रा अर्थातच टीजी एंटरप्राइजेस आणि त्यांच्या अगेन स्वागत बिल्डर्स मध्ये ही सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आजच्या दौरची आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस उपसरपंच चषक 2026 क्रिकेट टुर्नामेंट. हुक केलाय, रन चांगला मिळतील. चेंडू डीप मध्ये चाललेला आहे. कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल बॅकवर्डला जाऊन खेळला जरूर. मोठा एज चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये. खराब फिल्डिंग जरूर झालेली, मात्र चेंडू कव्हर झालेला आहे. उचलून फेक करेपर्यंत इथं धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 वरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं मार्ग असते. पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करतोय विदर्शनं पहिल्याच बॉल वरती विकेट घेतली होती. आदित्य नाईकशी जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. तो 0 वरती बाद झाला. नेक्स्ट बॉल सेप आउट झाले. मोठी एच अस्तांच्या मागे वारंवार चुका आपल्याला पाहायला मिळतात. अल्पेश पाटील विकेट कीपर सध्या तरी चुका करतो. वेस्टर्नच्या मागे झेल होता, तो ड्रॉप झालेला आहे जतीनचा. षटकातील पुढील चेंडू. यावेळेचा फटका देखील मस्सामिंग झालेला आहे. डाऊन द बॉल. फिल्डर आता पोहोचलेला, चूक होणार नाही. संधी मिळाली जतीनला. त्यानं पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तो आता परत तो मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेट डाऊन झालेला आहे. रन्स 7, विकेट गेलेला 7 वरती 2. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना स्वागत बिल्डर्स.
दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना फुल टॉस आहे समोर ड्रॉय करत असताना फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये धावेत एक सिंगल असमेल. गरमीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आता क्रिकेट टुर्नामेंटलाच गरमी आपण जाणवतो. उद्या बैलगाडीची शर्यत आहे, उद्या जास्त गरमी नसणार आहे. बालचंद शेट नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येकी सिक्सरला आणि मृणाल नाईक करिता 500 रुपये, हॅट्रिकला 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्यांचे चिरंजीव आहेत, घरीच आहेत पैसे. यावेळेचा फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 वरती पाहायला मिळते. मृणालकरिता पारितोषिक त्यांच्या पप्पांकडे त्यांनी लावलेलं आहे. बांधलं ना सगळीकडनं म्हणून गरम होतं. एक साइड उघडी पाहिजे होती ना. नको मंडपाला आपल्याला फाडी. मस्त आमिंग आहे, डाऊन द बॉल, फिल्डर चूक होणार नाही. मिड विकेटला गवसलेत मृणाल नाईक, बाद. फलंदाज एकामागे एक बाद होत चाललेले आहेत. बागीदारी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या स्वागत बिल्डर्सनं 70+ धावा केल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. तो आता सध्या तरी बाकफोडला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर करण कांबळे, के. राऊंड विकेटनं पुढचा बॉल. के समोर समोर ड्राय करत असताना फटका चांगलाय. डीप मधून फिल्डर वेगाने पोहोचला. स्लीपर कव्हरच्या दिशेने चेंडू शोधून फेक करेपर्यंत फेक कुठे झालेले. अजून एक धाव डेफिनेटली मिळेल. पुन्हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न, आता धाव नसणार आहे. धाव आहेत मिळतील 3 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 3 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 13 धाव आहेत धावा पलकावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना दुपारचं शेषेने कडक येऊन नेक्स्ट बॉल. अप्रतिम फटका बनवला, शॉट, रन देखील चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. चला चेंडू द्या प्लीज.
17 धावा धावा पुस्तकावरती षटकातील पुढचा चेंडू राऊंड विकेट ना ऑन साइडला टर्न केला पुन्हा फटका मिड विकेटला फिल्डर ऍक्शन मध्ये चांगली फिल्डिंग सेकंडचा कॉल होता तर थांबवला बॅटरना जास्त रिक्स नकोय ओत्रो तोपर्यंत एक सिंगल येत ना मेल 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे 2 ओव्हर अखेरीस आपण धावा पाहतो धावा पलकावरती एकूण 10 आहेत 18 व्हाईट बॉलने सुरुवात केलेली आहे षटकाची एकूण रन्स आपण बघतो धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 19 फुल टॉस आहे टर्न केलाय रन चांगला मिळतील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर सुरुवात पहिला चेंडू व्हाईट बॉल सेकंड बॉल वरती सिक्सर 40 प्लस जावं लागेल त्या अनुषंगाने सुरुवात आपल्याला पाहायला मिळते थर्ड ओव्हरची विरेश आलेत बॉलिंग मार्क वरती चला वेळ थोडा कमी का प्लीज नेक्स्ट बॉल मोठा एज आउटसाइड एज पाहायला मिळाला चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पड स्कोर बोर्ड 26 धावा आहेत स्कोर बोर्ड वरती तिसरं षटक सध्या तरी मार्गस्थ आहे आता मिस सामेंगे राऊंड बॉल तिकडं फिल्डर पोहोचला होता आधी कॉलिंग नव्हती
कॉलिंग खूप महत्वाची असते. अगोदर बॉलर पोहोचला, पुन्हा पाहतो पण टीम ऑनर स्वतः तिकडे पोहोचले होते. मग झेल राहिला ड्रॉप. दावीत मेल एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झालं 1 न पुढे. स्कोर झालेला एकूण 27. 27 धाव आहेत धावा पलकावरती. आकाश वेगवान चेंडू अपील. अंपायर सहमत नाहीयेत. चेंडूने बॅटचा संपर्क आहे. दावीत मला एक सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झालं 1 न पुढे. स्कोर बोर्ड 28 धावा. यावेळेचा टायमिंग पाहावा लागेल. डीप मध्ये फिल्डर फक्त राहतील बघा. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. रिग्नेश 11च्या अगेन्स्ट संघ खेळणारे उमसाई दाबा. चला आपण टॉस करू. कोण आहेत कॅप्टन? यशराज तूच का? चला मग इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. नयन लास्ट ओव्हरची सुरुवात सिक्सर ना जरूर झालेली आहे. अप्रतिम शॉट्स. रन्स मिळतील 10. चाळीस झालेले 4-0. चला रे प्लीज थोडा वेळ कमी घ्या. स्पर्धेचा पहिला दिवस. भिवंडी इमर्जन असोसिएशनचे अध्यक्ष रिग्नेश पाटील स्वतः आहेत. एक जबरदस्त आपल्याला क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळते. 16 संघ स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. प्रत्येकी दिवशी 8 राऊंड विकेट. चांगला होता चेंडू. अंडरम शॉट आहे. समोर टॅप करत असताना आकाश नागोदरस नाकार दिलाय. मात्र खराब फिल्डिंगचं कारण धावा इकडनं मिळतील 2. केकेला स्ट्राईक मिळू शकले असते. मात्र खराब फिल्डिंग झाल्या कारणाने धावा इकडनं 2 मिळतील. आकाश पुन्हा स्ट्राईक इंग्लंडला पाहायला मिळेल. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 42 धावा. येणाऱ्या 4 चेंडू निर्णायक असणार आहेत. 50+ जाण्याचा प्रयत्न असणार आहे प्लॅनिंग मध्ये. स्वागत बिल्डर्सचा मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल फुल टॉस. पुन्हा ऑन साइडला टर्न केला मिड विकेटला. आता फिल्डर ऍक्शन मध्ये. पुन्हा करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल केकेचा आहे. आकाश पोहोचेल फायनली पोहोचलेला आहे. 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 44. 44 धावा. भावेश नाईक भरपूर मेहनत करतात या स्पर्धेसाठी.
दुपारपासून ते जेवले नाहीयेत, भरपूर मेहनत करतात. यावेळेचा फटका हवेत खेळले जरूर डीप मध्ये फिल्डरचा प्रयत्न होता साइड स्क्रीनला. चेंडू त्याला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशच्या बाट मधून सिक्सर. मस्त सामिंग झाला आता. चेंडू विकेट किपरच्या पाठी शॉट फाईन लेग मध्ये फिल्ड होतोय. तोपर्यंत मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 51. के साकिंग गेला होता मात्र रन्स मिळतील. जिथं एकही धाव नव्हती तिथं चेंडू आणि बाटचा संपर्क झाला. थोडा पार का होणार मात्र चेंडूने बाटला संपर्क केलेला आहे. विकेट किपर बीट झालेले आहे. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बीट. डाव ऐकून मिळतील 4 शेवटच्या बॉलवरती आणि षटक संपलेले 4 एकूण धाव आहेत. अब तक 55 झालेले आहेत आणि बरोबर 56 या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅचचा आपण करूया टॉस. रिग्नेश 11च्या अगेन्स्ट संघ खेळणारे उमसाई दाबा. जाऊया टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे मित्र विशाल पाटील आणि जशी मॅचला सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं असतील विशाल पाटील. सर्वांनी पंकजी भोईर साहेब आणि त्याचप्रमाणे भालचंदजी नाईक साहेब, मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम ओमसाई दाबा आणि त्यांचा अगेन्स्ट टीम रिग्नेश 11. टॉस आपण करीत आहोत आणि फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या फेरीतील सामना दोन्ही टीम्स खेळत आहेत. कॉईनचा एका बाजूला उपसरपंच चषक आणि दुसऱ्या बाजूला स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. कॉल कोण करतोय? कॉल असेल टीम ओमसाई दाबा. उपसरपंच चषक असा कॉल आणि एक्झॅक्टली तेच आलं. टॉस ओमसाई दाबा टीमने जिंकला आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण रफेलोचे चॉकलेट्स देखील देत आहोत. मॅचचा रिझल्ट काय असेल ते तर माहिती नाही आहे, बट त्या आधीच तोंड गोड करून घ्या. दोन्ही मी खरं तर दोन टीमचे कॅप्टन आमच्या जोडले गेले. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला, तुम्ही निर्णय काय राहणार आहे? क्षेत्ररक्षण करू. आणि आतापर्यंतचा सीझन इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये तुमच्या टीमसाठी कसा गेला? जास्त मॅचेस झाल्या नाही, तिसरीच टुर्नामेंट खेळतो आम्ही. तिसरी स्पर्धा खेळता नाही. ऑल ओव्हर आता परफॉर्मन्स कसा राहिला 3 स्पर्धा जर काउंट केला तर? आत पोरं पण नाहीत कोणी खेळायला, ज्यांना चान्स भेटेल त्यांनी परफॉर्मन्स करा. फिल्डिंग करणाऱ्या स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे रिग्नेश 11 सोबत याआधी मागील सीझनमध्ये याआधी कधी मॅच झाली आणि जर झाली असेल तर रिझल्ट काय होता? झाल्यात खूप साऱ्या, ते पण जिंकल्यात, आम्ही पण जिंकलोय. आणि ऑल ओव्हर ही 2 दिवसीय स्पर्धा पाहता ज्या प्रकारे मॅनेजमेंट करते या स्पर्धेचं करण्यात आलेलं आहे निमेशदादा पाटील आणि स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या वतीने, काय सांगतील या स्पर्धेविषयी? आयोजन खूप चांगलं आहे. रिग्नेश स्वतः अध्यक्ष आहे सिटी इमर्जिंगचा, तर आयोजन खूप चांगलं केलं आहे त्याने. बेस्ट ऑफ लक टीम ओमसाई दाबा. आमच्यासोबत यशराज पाटील. फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट मी नक्कीच विचारेन, तुमचे टीम ओनर सुभाता भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट देखील आहेत आणि सुभाता को ओनर निमेशदादा पाटील देखील आहेत आणि खरं तर त्यांची कन्सेप्ट ही स्पर्धा 2 दिवस ज्या प्रकारे आयोजन नियोजन राहिलं आहे, काय सांगशील स्पर्धेविषयी? आयोजन तर सुंदरच असतं दरवर्षीप्रमाणे. आणि खरं तर यशराजजी आता बॅटिंग करावी लागणार आहे. 5 ओव्हर माइंडमध्ये कोणता आकडा येतो की जर या आकड्यापर्यंत मी पोहोचलो तर डेफिनेटली तो आकडा मी डिफेंड करू, तो आकडा आणि बॅटिंग क्रम कशा प्रकारे असेल आज? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि बॅटिंग क्रम सर्व आलेले आहेत प्लेयर आहेत, आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू. आणि स्पेशली यशराजजी ही गोष्ट मी विचारेन, तुमच्या टीमसाठी देखील आतापर्यंतचा हंगामा कसा राहिला? खूप बेकार चाललेला आहे आणि नक्कीच अपेक्षा करूया या स्पर्धेमध्ये तुम्ही कमबॅक कराल. आणि टॉस झाला कंप्लीट, टॉस जिंकला आहे ओमसाई धाबा टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय त्यांनी घेतला. धन्यवाद.
तसेच करण शेठ नाईक दादांचं देखील आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. टॉस नुकताच झालेला आहे आणि टॉसमध्ये जी रिपोर्ट आली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. पुढील मॅचमध्ये आपल्याला फर्स्ट ओमसाई दाबा टीम फिल्डिंग करताना पाहायला मिळणार आहे. आणि काही शुभ सन्मान द्रमण आपण करूया. मनसावरती सन्माननीय बालचंद्रजी नाईक साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांचा सन्मान आपण करूया. आणि हा सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे लाडके आयोजक निमेशदादा पाटील दादांना मी विनंती करतो आपला शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. दुसऱ्या सत्राला प्रारंभ आणि पकलाच बॉल दरम्यान हवेमध्ये देखील होता. बट झेलची कोणती शक्यता नाही. आपण शुभ सन्मान करूया. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तो खरं तर सन्मान करण्यात येईल. सलामीची जोडी आपल्याला अल्पेश पाटील आणि त्यांच्या समवेत शोभित चौधरी. शोभित चौधरी आणि अल्पेश पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्टेप आउट झाला बॅटर शोभित. बट बॅटर बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे तिथे नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो. टार्गेट जर आपण पाहिला जो सेट करण्यात आला 56चा टार्गेट कम्प्लीट करायचा. बट स्टार्ट ज्या प्रकारे झाला होता असं वाटत होतं की कुठेतरी अंडर 40 रिस्ट्रिक्ट केली जाऊ शकतं. बट जी बॅटिंग केली आकाशने लाजवाब. आता समोरच्या दिशेने फटका मिड ऑनला फिल्डर मिस्टेक होणार नाहीये. सॉफ्ट स्पेशल पहिला झटका बॅटर शोभित चौधरी 0 वरती आता डगआउटच्या दिशेने. चौधरी आता दाखल झाला क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. मिहिर पाटील कोणत्याही फील्ड प्लेसमेंट वरती उभे राहिले तरी लांबनच ते ओळखले जातात. कारण वन ऑफ द फेमस पर्सनॅलिटी या विभागाची मिहिर पाटील. खरं तर औद्योगिक क्षेत्रामध्ये फार मोठं नाव त्यांनी कमावलंय. युवा उद्योजक आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण कॉम्बॉक्ससाठी आमच्या ऑफिशियलसाठी मिहिर शेठ पाटील यांच्या वतीनं स्पेशल मेजवानीची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. येत्या क्षणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. काऊ फेसला मुनाला आहे. बॉल फील्ड करतोय मुनाल आणि तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाईल. बट सध्याची ही परिस्थिती ज्या प्रकारे आहे या परिस्थितीमधनं जर टीम TGC इन्फ्राला पुढे जायचं आहे तर मोठे फटके हवेत. त्या व्यतिरिक्त कोणता पर्याय नाही आहे. कारण 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. फक्त 2च धावा आणि एक झटका देखील लागला अशी परिस्थिती. चेंडू लागले ते येते 20 आणि 20 मध्ये जिंकण्याकरिता करायचे आहेत आणखीन जागा बनवून खेळायचं होतं. रिव्हर्स स्वीप गॅप मध्ये बॉल चालला डीप पॉइंटला. बाउंड्री लाईनचा पलीकडे येतोय हा पहिला चौकार. आणि आमच्या कॉम्बॉक्सच्या ठीक राईट साइडला विनंती असेल थोडी शांतता ठेवा. ओमसाई दाबा टीम मॅच सुरू होण्या आधीच काही पेनल्टी लागू शकते सो त्यामुळे शांतता ठेवा. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स आलेले आहेत 6 आणि एक झटका देखील लागला. खेळ लागला इथं 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता करायचा आहेत 50. चला वेळ जास्त चाललाय. वेळ जास्त चाललाय. फिल्डिंग टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चला फिल्डिंग सेट करा.
18 मध्ये 50 आणखीन करायचं आहेत. 18-50 चे समीकरण अजूनही या सामन्यामध्ये बाकी आहे. बट सध्याची परिस्थिती पाहता तर आपण हेच म्हणूया की या रेसमध्ये सध्याची परिस्थिती पाहता टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुढे आहे. पण अजूनही खेळ भरपूर बाकी आहे, कारण ग्राउंडमध्ये अजूनही अल्पेश आहे, त्याचा समवेत निखिल चौधरी आहे. 7 मिनिटं झाले. फिल्डिंग टीम चला घाई करा. 18 मध्ये करायचं 50. दुसरं षटक बॉलर नितेश तयार होतोय. समोर निखिल चौधरी आणि पहिलाच खेचला ऑन साइडला आणि पाठवला बॉल डीप स्क्वेअर लेग पार. षटकार. पहिल्याच बॉलवरती इन स्टाईल स्वागत केलं निखिल चौधरीनं. आणि तेच मी सांगितलं की ही जोडी जोपर्यंत ग्राउंडवरती आहे तोपर्यंत मॅच आहे. आणि आता बॉलर थांबलाय नितेश. त्यालाही ठाऊक आहे की समोर एक चांगला बॅटर आहे. लाईन आणि लेंथ मध्ये जर मिस्टेक केली तर मोठे फटके येऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट की वाऱ्याचा प्रवाह देखील उजव्या हाताच्या बॅटरसाठी अनुकूल आहे. मीरसाठी प्रत्येकी कॅचसाठी 500 आलेत. अक्षय माळी यांच्याकडनं आता लोबो फुल टॉस होता. बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट कोणत्याही प्रकारे नाहीये. येतो हा निर्धाव. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं आता बॉल हवेमध्ये. बॉल मागे चालला. फिल्डर आहेत उपस्थित फायनल लेगला. बॉल स्टॉप केला जातो. सिंगल मिळेल. बट खरं तर जर आपण आता रिक्वायर रेट पाहिला तर रिक्वायर रेट आता जाऊन पोहोचला 17.20 ची सरासरी राखायची आहे हा सामना जिंकण्याकरिता टीम TGC इन्फ्राला. आणि तेच मी सांगतो की प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम 3 तरी चांगले फटके हवेत. आणि त्याचमुळे दोन्ही एंड्सने मोठे फटके येणं ही देखील गोष्ट तितकीच महत्वाची झालेली आहे. आता समोरच्या दिशेने फटका. लॉंगॉलला फिल्डर आहे. बॉल फील्ड होतोय आणि सिंगल पेक्षा जास्त मिळणारही नाही. दबाव आता वाढतोय बॅटरवरती. दबाव आता वाढतोय टीम TGC इन्फ्रावरती. कारण प्रत्येकी मॅच नॉकआउट आहे. जिंकाल तर पुढे जाल, हरलात तर घरी जावं लागेल. आणि त्याचमुळे जिंकण्याशिवाय कोणताही पर्याय टीमकडे नाहीये. स्पर्धेमध्ये जर टिकायचं आहे, पुढे जायचं आहे तर प्रत्येकी मॅच जिंकणं महत्वाचं आहे. आता फुल्लन बॉल होता. बॉल दरम्यान अलॉंग द ग्राउंड सध्या सगळीला इनफिल्डमध्ये आकेश पदा बॉलर तिथे पोहोचतात. बॉल फील्ड केला जातोय. इथेही मिळेल सिंगल. ओव्हरची सुरुवात षटकाराने जरूर झाली. पण त्यात नंतरचे 4 चेंडू सटिक लाईन आणि लेंथवरती टाकलेत नितेशने. फक्त 3 सिंगल गेल्या 4 चेंडूंवरती. आता दबाव पूर्णपणे आता बॅटर्सवरती आहे, कारण आता चेंडू लागलेत. येते 13 आणि 13 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायचं 41 धावांची आणखीन आवश्यकता. रॅक्स बॉल आणि स्लो बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर येतात. बॉल फील्ड होईल. मिळेल फक्त सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 2 षटकांचा. आणि 2 षटकांचा अखेरता स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचल्या 16 वरती. चेंडू लागलेत. येते 12 आणि 12 मध्ये करायचं आहे जिंकण्याकरिता आणखीन 40 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 40 समीकरण लागलेलं आहे. आणि थर्ड ओव्हर मध्ये बॉलर आता तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. यश पाटील. आणि याआधी खरं तर यश पाटीलने चांगलीच बॉलिंग केली होती. आणि तोच यश दरम्यान तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. दबाव बॅटर्स वरती आहे, कारण 12-40 समीकरण राखलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कधी एक बॅटर म्हणून ही गोष्ट महत्वाची राहते की स्वतःच्या स्ट्रेंथ अँड अबिलिटीजला बॅक करणं हे महत्वाचं राहतं. कारण ही परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीमध्ये निडरपणे खेळणं हे फार मॅटर करतं. कारण चर्चा आपण नक्कीच करूया, पण फिल्डिंग टीम घाई करा. आता 12 मध्ये 40 करायचं आहे.
हे तिसरं षटक फार महत्वाचं आहे, कारण या मॅच मध्ये जर फाईट करायची आहे टीम TJC इन्फ्राला लास्ट ओव्हर पर्यंत, तर या ओव्हरमध्ये कुठेतरी मिनिमम 20 तरी येणं ही गोष्ट महत्वाची असेल. पगलाच बॉल फुल लेंथ, बॉलर बॅक स्ट्रोक होता, सिंगल पेक्षा जास्त मिळणार नाहीये. आता 11 चेंडू लागलेत आणि 11 मध्ये करायचे आहेत 39 धावा. 11-39 समीकरण या मॅच मध्ये लागले. जे मी सांगितलं की मिनिमम या ओव्हरमध्ये किमान 20 तरी हव्या आहेत, आणि त्यापेक्षा जर कमी लागल्या तर त्यात नंतर लास्ट ओव्हरमध्ये फाईट करणं किंवा अंतिम बॉल पर्यंत लढत देणं याही गोष्टी अवघड होऊ शकतात TJC इन्फ्रासाठी. 11 मध्ये 39 करायचे आहेत. यश पाटीलचं हे महत्वपूर्ण षटक. समोर आता निखिल, फुल टॉस पॅन वरती वळवला ऑन साइडला, फील्डर आहे डीप स्क्वेअर लेगला, बॉल फील्ड होतोय, सिंगल पेक्षा जास्त आताही मिळणार नाहीये, बट इथे ओव्हर थ्रो झाला त्यामुळे चान्स घेतली जाईल. 2 होतील कंप्लीट, म्हणजे आता 10 चेंडू लागलेत आणि 10 मध्ये करायचं आहे 37. 10-37 समीकरण या मॅच मध्ये लागलं. बट मी जे सांगितलं की सेकंड लास्ट ओव्हर हे जे तिसरं षटक आहे ते फार जास्त महत्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये जो आस्किंग रन रेट आहे त्याप्रमाणे रन्स येतील तर जाऊन ही फाईट अंतिम ओव्हर पर्यंत रंगू शकते. बट जर या ओव्हरमध्ये जर 10 ते 15 किंवा त्यापेक्षा कमी येत आहेत तर मी म्हणेन दॅट्स इट, कहाणी खतम. बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर नाही येत तिथे, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतो. आता डीप स्क्वेअर लेग वरनं मुनाल आलाय, डबलला चान्स घेतली आहे आणि डबलचा प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये हा झटका लागला. बॅटर बाद झाला निखिल. बॅटर आता दाखल झाला. आणि खरं तर जे मी सांगितलं या ओव्हरमध्ये रिक्वायर्ड प्रमाणे जर रन्स नाही आल्या तर दॅट्स इट, आणि सध्या सगळी ते चाललंय देखील. बॅटचा टोलला लागला, फिल्डर येत आहेत लॉंग ऑनचे, सिंगल पेक्षा जास्त इथेही मिळणार नाहीये. चेंडू लागलेत आता येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता आता करायचं 35. 35 धावेंचे आणखीन आवश्यकता आहे. 8 चेंडू लागलेत. अल्पेश पाटील स्ट्रायकिंग एंडवरती नक्कीच आहेत, बट आता उशीर झालाय की काय असंच वाटायला देखील लागलंय, कारण 8 मध्ये 35 करायचं आहेत. उडवला बॉल, कनेक्शन तितकंस चांगलं नाहीये. आदित्य पकडेल कॅच, झटका आणखीन एक आणि वाटर आता बाद झाला अल्पेश. बॅटर आयुष माळी आता बॅटिंग करण्याकरिता दाखल होतो. आयुष माळी दरम्यान आता दाखल झाला. पण खरं तर या क्षणाला आता असंच वाटतं की या मॅच मध्ये फक्त एकच प्रश्न लागला की टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स किती रन्स रे हा सामना जिंकेल, हाच प्रश्न लागला. आता सुटकेचा श्वास अखेरता निमेश शेठ पाटील यांनी घेतला असेल, कारण जुमाई टीम खेळते ते फक्त उभेच राहतात. आणि बॉल स्टॉप झाला आणि कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती रन्स 2, आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झाला 3 ओव्हरचा. आणि 3 ओव्हरचा अखेरता स्कोर कार्ड आहे 23 आणि 6 चेंडू लागलेत आणि 6 मध्ये आता करायचं आहे 33.
6 मध्ये 33 करायचं आहेत. खरं तर तेजस भोईर आमचा संवेद आहे, त्यांचाही ट्रॅक रेकॉर्ड जर आपण चेक केला तर मला असं वाटतं 6 मध्ये 30 खर्च करायचा रेकॉर्ड आहे तेजस भोईरांचा. गौरीपाडा इथे नुकतंच तो विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता. 6 मध्ये 30 धावा एका ओव्हरमध्ये कन्सीड केल्या होत्या तेजस भोईर. एक वेळेला खरं तर गन बॉलर होते, पण आता फार दिवसानंतर कमबॅक झाला, त्यामुळे या गोष्टी होतात. चला फिल्डिंग सेट करा टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फिल्डिंग सेट करा आणि लास्ट ओव्हर बॉलर छोटा डॉन तयार होतो बॉलिंग मार्क वरती. रिग्नेश पाटील आमच्या समूहात आहेत आणि 5 वर्ष आधी मला आठवतं रिग्नेश पाटील देखील एक जबरदस्त खेळाडू आहेत, बट खरं तर व्यवसायामुळे आणि भरपूर सारे कामकाज असतात त्यामुळे वेळ नाही मिळत. लास्ट ओव्हर, चला घाई करा प्लीज. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलने सुरुवात, छोटा डॉनने सुरुवात चांगली केली आहे, डॉट बॉलने सुरुवात तो करतोय. मला आठवतं एक लेदरची मॅच खेळण्यासाठी नवी मुंबई इथे आम्ही गेलो होतो, तेव्हा लोअर ऑर्डरला बॅटिंग करत असताना 2 षटकार आय थिंक रिग्नेश पाटील यांचा वाटमधनं आले होते. आणि स्पेशली महत्त्वाची गोष्ट की ती बाउंड्री लाईन 70 मीटरची होती आणि ही देखील आपण जर पाहिली तर मला वाटतं मॅक्स टू मॅक्स 50 असेल, 52 असेल. आणि त्यावेळेला 2 ओव्हरचा 4 ओव्हरचा एक चांगला स्पेल देखील रिग्नेश पाटील यांनी टाकला होता. तेव्हाची ती वेळ आताची ही वेळ भरपूर फरक आहे. तेव्हा एकाच टीममध्ये आम्ही खेळत होतो, आता आम्ही कॉम्बॉक्समध्ये ते बिझनेसमध्ये. आता सध्या सगळीला टेनिस बॉल क्रिकेटमधले रिग्नेश पाटील नामवंत पॅकर आहेत. बॅटचा टोला बॉल लागला, आता बॉल लॉंग ऑफला चालला, फिल्डर येतात. खरं तर जर आपण विचार केला पॅकर्सचा तर त्यामध्ये नामवंत पॅकर रिग्नेश पाटील सोबत आहेत, कारण ग्रामीण बिग बॅच धमाका फर्स्ट एडिशन रिग्नेश 11 गोरसे बी टीमने ती स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर जर आपण पाहिलं तर नेहमीच या विभागामध्ये रिग्नेश 11 धारावी टीमला देखील आपण खेळताना पाहत असतो. नुकतेच मॉन्सून सिरीज देखील झाली, त्यामुळे देखील आपण रिग्नेश 11 टीम पाहिली. आणि भिवंडी इमर्जिंगचे स्वतः युवा अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांची रिग्नेश 11 टीम आपण प्रत्येकी स्पर्धेमध्ये खेळताना पाहत असतो. आणि आता चेंडू लागलेत फक्त 2. फिल्डिंग टीम रेडी राहा. चला रिक्वेस्ट असेल टीम ओमसाई दाबा रेडी राहा. बॅटिंग टीम रिग्नेश 11 चला आपण खेळाडू कक्षा जवळ पोहोचायचं आताच. 2 चेंडू लागलेत फक्त. लोबो फुल टॉस. आता विकेट कीपर कडून मिस्टेक झाली, दॅट्स वाय सिंगल इथेही कंप्लीट केली जाईल 22च्या स्वरूपामध्ये. शेवटचा 1 चेंडू लागला या मॅच मध्ये आणि फक्त फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. चला ओमसे दाबा टीम रेडी राहा. शेवटचा 1 बॉल बाकी, क्विकली ग्राउंड मध्ये उतरा. आणि अशा प्रकारे हा सामना झाला समाप्त. बाजी मारली अगदी सहजरित्या टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टीमने. वेल टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. अभिनंदन टीम ओनर निमेश पाटील आणि अभिनंदन टीम स्वागत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. चला प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. आणि या सामन्याचा सामनावीर ठरला इंडिव्हिज्युअली 38 धावांची एक जबरदस्त खेळी साकारली, तोच आकाश पाटील ठरला प्लेअर ऑफ द मॅच. चला ओमसाई धाबा टीम उतरा ग्राउंड मध्ये आणि टीम रिग्नेश 11 क्विकली डगआउट मध्ये पोहोचा आणि सलामीची जोडी पाठवा.